3,500 आदिवासी विद्यार्थी चंद्रपुरात दाखल। नागपूर विभागातील 9 शासकीय आदिवासी प्रकल्पाचे महोत्सवात प्रदर्शन। आश्रमशाळातील विद्यार्थी क्रीडा महोत्सवात झाले सहभागी। आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर यांच्या वतीने नागपूर विभागातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धा व विभागीय विज्ञान प्रदर्शनीचे आज जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे दिमाखदार उद्घाटन झाले। उद्घाटन समारंभात विद्यार्थ्यांच्या आकर्षक संचलनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। क्रीडा व विज्ञान क्षेत्रात आदिवासी विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करावी असे आवाहन मान्यवरांनी यावेळी केले। शारीरिक क्षमता विकास, शिस्त व संघभावना वाढ आणि विज्ञान प्रदर्शनातून वैज्ञानिक दृष्टिकोन व नवकल्पनाशीलतेला चालना मिळावी यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। स्पर्धेत नागपूर विभागातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, भामरागड, अहेरी, देवरी, भंडारा व चिमूर या 9 प्रकल्पांतील 3,500 विद्यार्थी सहभागी झाले आहेत। कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हँडबॉलसह विविध ॲथलेटिक्स स्पर्धा तसेच विभागीय विज्ञान प्रदर्शनी पुढील 3 दिवस चालणार आहे। संपूर्ण आयोजनासाठी विद्यार्थ्यांच्या निवास, भोजन व सुरक्षिततेची व्यवस्था करण्यात आली असून 3ही दिवस स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे। आज दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी चंद्रपूर येथे आमचे नागपूर विभागातील आदिवासी शासकीय आश्रमशाळा आणि अनुदानित आश्रमशाळांचे मुलांमुलींसाठी क्रीडा स्पर्धाचा भव्यदिव्य इनॉग्रेशन झालेला आहे। या इनॉग्रेशनसाठी 3,000 पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झालेले आहेत आणि त्याचबरोबर जवळपास 400 आमचे शासकीय कर्मचारी इथे उपस्थित आहेत। ही क्रीडा स्पर्धा चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्वांना माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा। अपर आयुक्त कार्यालय आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत आश्रमशाळांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा या चंद्रपूर येथे संपन्न होत आहे। आज आमच्या अपर आयुक्त मॅडम आयुषी सिंग मॅडम यांनी उद्घाटन केलं। जवळपास 3,000 विद्यार्थी, खेळाडू विद्यार्थी आणि त्यांचे प्रशिक्षक 3,500 असे खेळाडू विद्यार्थी आणि प्रशिक्षक या क्रीडा संमेलनात सहभागी झालेले असून आजपासून आज, उद्या आणि परवा 3 दिवस ह्या क्रीडा स्पर्धा पार पाडणार आहे। याच्यामध्ये सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा स्पर्धा पार पडणार आहे आणि अतिशय उत्साही असे आमचे विद्यार्थी आहेत आणि खेळाच्या प्रती अतिशय म्हणजे निष्ठावान आणि ताटक स्वभाव शरीरयष्टीचे असल्यामुळे क्रीडा या प्रकारात सदैव अग्रेसर आहे आणि मागल्या 2011 पासून भामरागड हा प्रकल्प या विभागात अग्रेसर आहे। यावर्षी सुद्धा अतिशय चुरसाचे सामने होत आहे आणि पुन्हा भामरागड हा प्रकल्प पुन्हा एकदा अनबिटेबल भामरागड जे म्हणतो ते त्यासाठी भामरागड प्रकल्प सरस ठरत आहे आणि त्यासाठी त्याच्या मागे गडचिरोली प्रकल्प सुद्धा मागे लागलेला आहे। भामरागड प्रकल्पाला मागे घेण्याकरता माझ्याबरोबर सगळे भामरागडचे अधिकारी वर्ग आहे। या क्रीडा स्पर्धा पार पाडण्यासाठी आमच्या नागपूर विभागाचे सर्व प्रकल्प अधिकारी आणि सहाय्यक प्रकल्प अधिकारी सगळ्या अधिकारी वर्ग यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मेहनत करून विद्यार्थ्यांना सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था आणि भोजन व्यवस्था चांगल्या प्रकारे केली आहे। मी आशा करतो की येणाऱ्या 3 दिवसामध्ये या क्रीडा स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पडतील आणि विद्यार्थी सर्वजण या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतील। धन्यवाद।